आजपर्यंत मला इंस्टाग्रामवर अनेकांनी हे विचारलं आहे की तू वाचलेल्या पुस्तकांचं करतं तरी काय. तर पहिलं उत्तर तर हे आहे की त्यांचा ना मी असा संग्रह करते शो ऑफ करण्यासाठी की माझ्याकडे एवढी पुस्तकं आहेत. बिकॉज दिस इज द ओनली संपत्ती आय हॅव. माझ्याकडे दुसरं काहीच नाही आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की या पुस्तकांचे ना मी रिव्ह्यूज लिहिते. म्हणजे असं होतं की काळाच्या आडनं तुम्ही जेवढी पुस्तकं वाचत जातात ना, जुनी पुस्तकं तुमच्या मेमरीमधून इरेज होत जातात. सो रिव्ह्यू लिहिताना तुम्ही शब्दाच्या माध्यमातून त्या पुस्तकांना तुमच्या मनात कायम जिवंत ठेवू शकता. सो रिव्ह्यू कसा लिहायचा, तर माझी पद्धत मी सांगते तुम्हाला की सुरुवातीला मी ते पुस्तक मी वाचायला का घेतलं हे लिहिते. त्यानंतर मी ॲड करते की त्या पुस्तकाबद्दल मला काय वाटलं, म्हणजे स्टोरी कशी होती, कॅरेक्टरायझेशन कसं होतं, लेखकाची शैली कशी होती, लिहिताना एंगेजिंग होती का की बोरिंग होती असं. आणि नंतर एंडला त्या पुस्तकाने माझ्यावरती काय प्रभाव पाडला किंवा मला काय शिकायला भेटलं हे मी लिहिते. सो आय विल से की तुम्ही पण असे जे पुस्तकं वाचतात तर त्यांचे रिव्ह्यू लिहा. प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याविषयी बोलायला कोणी भेटेलच असं नाही. सो एक पॅरेग्राफ का होईना पण डेफिनेटली लिहा.